महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आरोपी प्रशांत बनकरला 4 दिवसांची पोलीस कोठडी। 28 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत मुक्काम। तर पीएसआय गोपाल बदने अजूनही फरारच। महिला डॉक्टरला रणजित निंबाळकरांचा फोन। अंबादास दानवेंचा गंभीर आरोप। दोन्ही पीएसह निंबाळकरांना अटक करा, दानवेंची सरकारकडे मागणी। रवींद्र धंगेकरांकडून मुरलीधर मोहोळांवरील आरोपांची मालिका सुरूच। गुन्ह्यांबाबत निवडणूक प्रतिज्ञापत्राची कॉपी पोस्ट करत हल्लाबोल। आणखी 2 प्रकरणे बाहेर काढण्याचाही इशारा। महायुतीमध्ये बेबनाव होईल असं वक्तव्य टाळा। महायुतीमध्ये मिठाचा खडा पडता कामा नये। रवींद्र धंगेकरांना एकनाथ शिंदेंचा निरोप। तर शिंदेंच्या फोननंतरही धंगेकर आपल्या भूमिकेवर ठाम। बीएमसीवर वर्चस्व मिळवण्यासाठी भाजपची रणनीती। भाजपकडून 150चं टार्गेट। शिवसेनेला 65 ते 75 जागा देण्याची सूत्रांची माहिती। मुंबई महापालिकेसाठी शिवसेना 50-50 जागेसाठी आग्रही। झी 24 तासला सूत्रांची माहिती। 1 नोव्हेंबरच्या मोर्चासाठी राज ठाकरेंची जोरदार तयारी। न भूतो न भविष्याती मोर्चा होईल असं नियोजन करा। गल्ली ते दिल्ली मोर्चाची दखल घ्यायला भाग पाडा, राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आदेश। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्लीत घेतली पंतप्रधान मोदींची भेट। सदिच्छा भेट घेत मोदींना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्याची शिंदेंची माहिती। कुठेही गेलो तरी चर्चा होते, शिंदेंचा टोला। बालभारती पाठ्यपुस्तकांना निकृष्ट दर्जाचा कागदाच्या मानांकनामध्ये लक्षणीय घट। विद्यार्थ्यांच्या डोळ्यांवर ताण येण्याची शक्यता। दर्जा कायम ठेवण्याची संकल्प ट्रस्टची मागणी।